धोते जाओ धोते जाओ धोते जाओ। बंटी, तेरा साबुन स्लो है क्या? बंटीचं साबण स्लो का असाना, पण लाईफबॉय कंपनीच्या मार्केटिंग टीमने डोकं मात्र फास्ट वापरलं. तर झालं असं की 2013च्या कुंभमेळ्यामध्ये लाईफबॉयने असा कारनामा केला की त्या कुंभमेळ्यामधून त्यांनी 11 कोटी रुपये कमवले. कुंभमेळ्यामध्ये जेवढे पण ढाबे होते, जेवढे पण हॉटेल्स होते, जिथं चपाती आणि भाजी भेटायची, अशा ठिकाणी लाईफबॉयने त्यांचा एक माणूस उभा केला आणि जेवढ्या पण चपात्या होत्या त्यावर एक एडिबल शिक्का मारला, ज्यावर लिहिलं होतं लाईफबॉयचे हात धोये क्या. आता जेवढे लोक जेवायला यायचे त्यांनी जेव्हा चपात्या बघितल्या तेव्हा त्यावर त्यांना लिहिलेलं दिसलं की लाईफबॉयचे हात धोये क्या. आता हे वाचल्यावरती लोक काय, मी आणि तुम्ही जरी जेवायला बसलेला असतो आणि हे वाचलं असतं तर आपण उठून आधी हात धुतले असते. आणि तिथंही तसंच झालं. सगळे लोक उठून हात धुवायला लागले आणि लाईफबॉयचा हा मार्केटिंग कॅम्पेन सक्सेसफुल ठरला. जिथं त्यांचा खर्च झाला होता 30 ते 35 लाख रुपये, तिथं या कॅम्पेनमधून त्यांनी तब्बल 11 कोटी रुपये कमावले. तर याला म्हणतात परफेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आता लाईफबॉयने तर त्यांचा बिझनेस वाढवलाय, पण तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असलंच बिझनेस कंटेंट बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.